मी मौजे धानोरा बुजुर्ग येथील सरपंच व माझ्यासोबत असणारे आमचे सहकारी माजी सरपंच गोपीनाथरावजी जोंधळे आम्ही सर्वांनी मिळून आज शेतकऱ्यांच्या वरती जो मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे, अत्याचार होत आहे, त्या संदर्भामध्ये आम्ही आमच्या गावामध्ये आज ग्रामसभा घेतली आणि त्या ग्रामसभेमध्ये एक ठराव संमत केला। शेतकऱ्यांना त्वरित कर्जमाफी मिळावी, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, त्वरित त्यांना जी अग्रिम रक्कम आहे ती अग्रिम रक्कम मिळावी। या संदर्भामध्ये आमच्या गावातील आमचा सुपुत्र श्री सहदेव होनाळे हे खांद्यावरती नांगर घेऊन अहमदपूर ते मुंबई मंत्रालयामध्ये विधान भवनामध्ये या सबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी, आवाज उठवण्यासाठी, या सरकारला जागं करण्यासाठी ते त्या ठिकाणी पायी निघालेले आहेत आणि त्याला खंबीर पाठिंबा म्हणून आम्ही सर्व गावकऱ्यांनी मिळून एक ठराव आज घेतलेला आहे आणि तो ठराव आज उपजिल्हाधिकारी कार्यालय अहमदपूर यांना आम्ही त्या निवेदनाच्या मार्फत दिलेला आहे, जेणेकरून सरकार जागं होऊन, आता तरी जागं होऊन, झोपलेलं सरकार आता तरी जागं होऊन या संबंध असणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती काही ना काहीतरी उपाययोजना करेल आणि शेतकऱ्यावरती होत असलेला हा अन्याय दूर करेल अशी आमची अपेक्षा आहे। या संदर्भामध्ये आम्ही संपूर्ण गावकरीच नाही, संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी हे आम्ही सहदेव होनाळे यांच्या आंदोलनास खंबीरपणे या ठिकाणी पाठिंबा देत आहोत। धन्यवाद। आज धानोरा या गावी आमचे गावचे सुपुत्र सहदेवजी होनाळे धानोरा ते महाराष्ट्राचं विधान भवन मुंबई शेतकऱ्याच्या विविध मागण्यासाठी व कर्जमुक्ती मिळण्यासाठी ते गेल्या 4 तारखेपासून ती पायी यात्रा मुंबईकडे त्यांची रवानी झाली आहे। परंतु वेगवेगळ्या ठिकाणी विविध संघटना, वेगवेगळे शेतकरी त्यांचं स्वागत करीत आहेत। विदर्भामधून सुद्धा बच्चूभाऊची शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी यात्रा निघालेली आहे आणि आमच्या गावचे सुपुत्र ज्या भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जी जाहीरनामा काढला होता की आमचं सरकार आल्याच्या नंतर आम्ही सातबारा कोरा करू, पण सरकार येऊन 1 वर्ष झालं, शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एकही गोष्ट ही सरकार बोलायला तयार नाही। त्यांनी वेगवेगळ्या योजना काढून या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये दुर्लक्ष करून आपल्याच अहमदपूर तालुक्यामध्ये हडुलते या गावामध्ये एका शेतकऱ्याने खांद्यावर जीव घेऊन शेत खसून 10 वर्ष झाले शेत खचतोय, असे अनेक शेतकरी या महाराष्ट्रामध्ये खांद्यावर जीव घेऊन शेत खचतात आणि काही शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतात। परंतु या सरकारचं अजिबात या शेतकऱ्याकडे लक्ष नाही, कारण इथल्या शेतकऱ्याला हमी भाव नाही किंवा मालाला भाव नाही। याच लातूर जिल्ह्यामधून एक लातूर जिल्ह्याचे सुपुत्र पाशा पाटील आणि फडणवीस साहेबांनी इथून यात्रा काढली होती लातूर ते नागपूर, आणि त्यांनी सांगितलं होतं की शेतकऱ्याच्या मालाला आम्ही सोयाबीनला 7,000 भाव आणि कापसाला 10,000, परंतु सरकार येऊन त्यांनी 7,000 नाही, आमचं सोयाबीन इथं 3 ते 3,500 क्विंटल निघतंय। काढायला बॅग गेली तर 5,000 रुपयाला पडते आणि बियाची बॅग घ्यायला गेली तर 2,500 ते 3,000 रुपयाला पडते। खताचं पोतं घ्यायला गेलं तर 1,500ला पडते आणि आमच्या सोयाबीनला भाव 3,000 रुपयाच्या आतमध्ये, 3,500च्या आतमध्ये। म्हणून शेतकरी आत्महत्या करतात, शेतकरी कर्जाला कंटाळून आत्महत्या करतात, मुलीचं लग्न होत नाही। शेतीमध्ये आता एवढं अहमदपूर मतदारसंघ लातूर जिल्ह्यामध्ये तर पाऊस फार कमी आहे। काही शेतकऱ्यांनी पेरलेत, काही शेतकऱ्यांनी पेराय नाहीत, पेरणीपासून अनेक वंचित आहेत। पेरले त्यांना दुबार पेरणी करण्यासाठी बियाणं नाही, पेरले ज्याने पेरलंच नाही ते चिंतेमध्ये आहेत।
परंतु या महाराष्ट्रामध्ये हे अधिवेशन चालू आहे, परंतु अनेक नेते विरोधी पक्ष बोलतोय, परंतु हे त्याला सत्ताधारी सरकार अजिबात या शेतकऱ्याच्या विषयावर बोलायला तयार नाही. आणि ज्यावेळेस विरोधी पक्षाने एका सत्ताधारी मंत्र्यानं सांगितलं की या शेतकऱ्यांची अवहेलना केली या कृषी मंत्र्याने, विरोधी पक्ष सांगित होतं की शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये बोलणं बरोबर नाही, माफी मागावी, परंतु इथलं सरकार अजिबात माफी मागायला तयार नाही, कर्जमुक्तीवर बोलायला तयार नाही. म्हणून इथला आमचा पायी निघालेला शेतकरी सदैव होणारे यांना वेगवेगळ्या ठिकाणी पाठिंबा मिळतो, परंतु आमचा गावचा सुपुत्र म्हणून जर या महाराष्ट्र सरकारनं कर्जमुक्तीचा निर्णय नाही घेतला, जर आमच्या गावच्या पुत्राचं बरं वाईट झालं तर आम्हाला गावाच्या वतीने आग्रह आंदोलन करून जागी जागी आपल्याला तालुक्यामधून आंदोलन करून ही आपल्याला कर्जमाफी या शेतकऱ्याच्या पदरामध्ये पाडून घ्यावी लागेल. आणि आपल्या मतदारसंघामध्ये 4 आत्महत्या झाल्या, त्याला कुणी भेट दिली नाही, इथला कुठला पुढारी गेला नाही, आणि त्या खांद्यावर जीव घेतला त्यांना मदत दिली, परंतु अनेक शेतकरी या ठिकाणी खांद्यावर जीव घेऊन फिरतात. बैल करण्याची त्यांची अल्पोदर असल्यामुळे बैल करण्याची त्यांची हिंमत नाही, करू शकत नाहीत. म्हणून आमची विनंती आहे सरकारला की आपण या कर्जमुक्तीचा निर्णय ताबडतोब या अधिवेशनामध्येच घ्यावा, नाही तर अन्यथा शेतकरी पेटून उठल्याशिवाय या महाराष्ट्रातले राहणार नाहीत, एवढीच विनंती करतो.